आणि हो, घरी जाऊन सरकारनं सांगितलेल्यावर निवांत विचार करायचा. निघा. डोम्या कुठं आहे? त्या भवानीनं त्याच्यावर त्या पुरीच्या खुनापायी केस केली आहे. डोमदादावर पकड वॉरंट आहे. मी त्याला फार्म हाऊसवर लपवून ठेवलाय. भवानी कुठं राहती? विद्या काळेच्या बंगल्यावर. इद्या 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 ससा वाघरत घुसलाय. वाघरत कातरायच्यात पारत करा. काय आजा कुठं आहे? बोलो. आजा कुठं आहे? छोटे सरकार. ओ छोटे सरकार. छोटे सरकार आलेच बघा. समजावून सांगा यांना. याची काही गरज नव्हती. मला माहित होतं मॅडम, तुम्हाला हे आवडणार नाही. पण एवढी मोठी संघटना चालवायची म्हटल्यावर खर्च आलाच. त्याचबरोबर तोंडावर इलेक्शन आलंय, त्यामुळं खर्च येणारच. एवढा पैसा आणणार कुठून? ही आमच्याकडून फुल ना फुलाची पाकळी. ही तुम्ही स्वीकारा मॅडम. ठीक आहे. चला येतो मॅडम. नमस्कार. मस्त मस्त. याला काय अर्थ आहे काय? काय झालं? अगं बघ ना भवानी, किती शोधलं याला, कुठं काय पत्ताच लागत नाही. तो डोमकावळा कुठे पळून गेला काही कळतच नाही. नाही, तो पळून नाही गेलाय. त्याला इथेच कुठेतरी लपून ठेवलंय. मग आपण शोधूया, सगळ्यांनी मिळून शोधूया त्याला. काय आलं? भवानी थांब. सरकार, हे राष्ट्रप्रेमी पक्षाचे अध्यक्ष नमस्कार. यांनी बाप काँग्रेस सोडून स्वतःचा नवीन पक्ष स्थापन केलाय. यांना तुमची मदत हवी आहे. अगं थांब ना. आणि हे तनसेवाले हे सिंहसेनेतून बाहेर पडले आणि यांनी स्वतःचाच पक्ष स्थापन केला. यांना पण मदत हवी आहे. आता काय होईल रे? भवानी, भवानी. मी काय म्हणते, आता आपल्यामुळे या शहरातली लोक खूप धाडसी झालेत. हो, धाडसे झालेत. मी पण. मग आपण ही नगरपालिकेची निवडणूक कशासाठी लढवायची? का ग, घाबरलीस की काय? नाही म्हणजे आपण निवडणुकीला मदत करायची. आपण सांगू तो उमेदवार नगराध्यक्ष बनवणार, तर मग
तर मग काय तर मग असं कसं बोलतेस तू? आपण काय त्यांच्या हातातलं रिमोट कंट्रोल बनून राहायचं काय? हा, कंट्रोल मध्ये बोल. मला तसं नाही म्हणायचं. जरा स्पष्ट बोललीस ना तर बरं होईल. मला असं म्हणायचंय की आपण ही निवडणूक कशासाठी लढवायची आहे, त्यापेक्षा विधानसभेची लढवू संपूर्ण महाराष्ट्रात. मग बघ, महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री भवानी भोसले. भवानी भोसले. या मॅडम नमस्कार. नमस्कार. मी रवी पाटील, महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा अध्यक्ष. मॅडम, या सूर्याजीच्या दादागिरीमुळे शेतकऱ्यांची रोजीरोटी असलेल्या जमिनी एका प्रायव्हेट कंपनीला विकाव्या लागतायत. आणि या सेटच्या नावाखाली सूर्याजीनं बऱ्याच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्याने आपल्या घशात घातल्यात. त्यामुळे या सूर्याजी दादाचं आपल्याला नक्कीच काहीतरी करायला पाहिजे. निखिल, सेस बद्दल सविस्तर अभ्यास केलायस का? सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन असं त्याचा फुल फॉर्म आहे. हं? अरे वेड्या, फुल फॉर्म नाही विचारलाय, ते तर सगळ्यांनाच माहितीये. डिटेल्स सांग, डिटेल्स. येस येस, आय टेल्स यू डिटेल्स. काय ना, शेतकऱ्यांच्या जागेवर बाहेरून येणाऱ्या कंपन्यांना भारतीय घटनेचा कोणताही कायदा लागू होत नाही. त्यामुळे बहुजनांचं फार मोठं नुकसान होणार आहे. हो बाप रे, आपल्या भारतात तर 97% लोक बहुजन राहतात ना, मग इतक्या सगळ्यांचं नुकसान. म्हणजे जर या कंपन्यांना भारतीय राज्य घटनेचा कायदा लागू करून त्या जर भारतात आणल्या तर शेतकऱ्यांना आणि बहुजनांना त्याचा फायदा होऊ शकेल. ओके मॅडम, मला या सूर्याजीच्या दादागिरीला विरोध करायचा आहे आणि त्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. पण सूर्याजीची दादागिरी संपवण्यासाठी आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. नाही 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 मॅडम, त्याची काय तुम्ही काळजी करू नका. अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व संघटना तुमच्या पाठीशी उभ्या राहतील. त्याचबरोबर या बहुजन संघटनाही तुमच्या पाठीशी राहतील, याची मी ग्वाही तुम्हाला देतो. पण एक मात्र, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. ठीक आहे, आम्ही करू तुम्हाला मदत. मग काय, माझी सगळीच्या सगळी माणसं तुमच्या पाठीशी उभी राहतील. येऊ मॅडम? या. हो, म्हणजे निवडणूक आता विधानसभेची. महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री भवानी भोसले. येस. अय्यो अय्यो रामा, आता लाजायचं नाही, घाबरायचं नाही, नाचायचं गायचं, धमाल करायची. पैसा फेको, तमाशा देखो जी, आज जी भर के नाचो, क्योंकि आ रही है तीखी तरारी चकली. खर्च है रे. जवानीचा हा पाहून झटका रे, हलवा पाहून मारू नको मटका रे. चीज हूँ ऐसी यारा जो खाएगा बेचारा, नमकीन हूँ मैं हूँ भारी, फिदा मुझ पे दुनिया सारी. आज टेस्ट कर ले, दिल में रेस्ट कर ले, मैं हूँ आशिक की ख्वाहिश, तू जी भर के चख ले, मुझे कहते हैं चकली, मुझे कहते हैं चकली. आज टेस्ट कर ले, दिल में रेस्ट कर ले, मैं हूँ आशिक की ख्वाहिश, तू जी भर के चख ले, मुझे कहते हैं चकली, मुझे कहते हैं चकली. गली गली चर्चा पड़ी, आली आली चालू रे खड़ी, ये नजर तुझ पे पड़ी, ये लपक जा लपक जा. मधाचा पोळा मी, लोण्याचा गोळा मी, लोणारा डोळा मी, वयानं 16 मी. मधाचा पोळा मी, लोण्याचा गोळा मी, लोणारा
कहते हैं चकली, मुझे कहते हैं चकली। दिमाग की बत्ती जला ले, प्यारे जादू चला ले, होठ से होठ मिला ले, पैसे से मुझे घुमा ले, मला तुझपासून दूर कधी करू नको रे, मला म्हणतात चकली, मला म्हणतात चकली. ए तुझी जवानी बडी जलवा रे, तोबा तोबा कधी दबेली कधी हलवा रे, तुझी जवानी बडी जलवा रे, तोबा तोबा कधी दबेली कधी हलवा रे. सरकार या भवानीचा काही ना काही बंदोबस्त करायलाच पाहिजे. सरकार सरकार काय रे डोम्या, काय झालं सरकार सरकार करायला? आणि त्या बार बंद बाहेर कशाला आलास? सरकार पेपर मध्ये हेडलाईन आली आहे. काय ते? माझ्या सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, आज आमदारकीच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील मोठमोठे पक्ष येऊन बसलेले आहेत. त्या शेतकरी संघटनेनं आंदोलन तीव्र केलंय काय? आणि त्या भवानीने त्याला पाठिंबा दिलाय. सरकार माझ्या साथीदारांनो, तुम्ही त्यांना सांगा, आम्हाला तुमच्या पक्षातील भ्रष्टाचाराचं राजकारण नकोय, दादागिरीचं राजकारण नकोय, आम्हाला सुख आणि समाधान देणारं राजकारण हवंय. भवानी 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 भवानी, माईला पोरीने श्वास घेणं मुश्किल करून टाकलंय. क्रांतीसूर्य महात्मा फुले म्हणाले होते, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी. एक स्त्री शिकली की संपूर्ण जग सुधारते. सरकार स्त्रियांचं चारित्र्य हनन करणं फार सोपं असतं. म्हणून आम्हाला आता असं म्हणावं लागेल की जिच्या हाती राजकारणाची दोरी ती जगा उद्धारी. सोपं राहिलेलं नाही. शेतकरी संघटनेचा आणि बहुजन पक्षाचा पाठिंबा आहे तिला. तुमच्या अफाट प्रेमामुळे, तुमच्या अफाट सहकार्यामुळे आज मी नव्या पक्षाची घोषणा करत आहे. आणि आपल्या पक्षाचं नाव आहे महिलावादी महासभा पक्ष. आता पेपर झाली आहे, आता लय अवघड झालं. कायचा अवघड? ती भवानी काय रणचंडी काय का दुर्गा माता आहे ती? भवानी भोसले आगे बढ़ो, भवानी भोसले आगे बढ़ो. तिची पण काहीतरी कमजोरी असेलच की. पण नाक दाबा, तोंड आपोआप उघडल. बरं तिच्या घरी कोण कोण असते? तिची आई आणि विद्या काय. तर सरकार सिक्युरिटी लय कडक आहे. भवानी भोसलेंचा, महिलावादी महासभा पक्षाचा. एक टाइम आपला येईलच का नाही? काय पण करा, तिच्या आईला तिथून उचला, तिच्या आईला तिथून उचला आणि कसं बी करून आपल्यापर्यंत पोहोचवा. पुढचं काय ते मी बघून घेतो. बघा कशी सुतासारखी सरळ इथे भवानी भवानी भवानी. एकच फाईट, हवा झाली टाईट, आता अन्यायाशी नाही समझोता नाही साईट. एकच फाईट, हवा झाली टाईट, मुठ आवळली उठली स्त्री पेटली लाईट. जन्म आमचा सहन करायला नाही, जन्म आमचा लढायला झाला आहे. डोळ्यात स्वप्न, हातात धैर्य, नियती बदलायला आलो आहे. मान तोडतो आज आवाज, भीतीला देतो आम्ही उत्तर, शांत होतो म्हणून कमकुवत नाही. गरज पडली तर वज्रासारखा स्वर. एकच फाईट, हवा झाली टाईट, आता अन्यायाची नाही समझोता नाही साईट. एकच फाईट,
आम्ही अबला नारी नाही, आम्ही सबला नारी आहोत. जखमा आमच्या कहाणी झाल्या, त्यातूनच क्रांती वाहत आहे.